स्वामी अनुभूती या आपल्या YouTube मराठी चॅनलमध्ये मी श्वेता पारखे न्यूमरोलॉजिस्ट आणि वास्तुतज्ञ तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे लक्ष्मी। प्रत्येकाचा प्रश्न असतो, माझ्या घरामध्ये लक्ष्मी कशी येईल, माझ्या घरामध्ये पैसा कसा टिकेल आणि मी श्रीमंत कधी होईल, माझ्याकडे पैशाचा फ्लो कसा वाढेल, असं प्रत्येकाचे प्रश्न असतात। आज मी तुमच्यासाठी एक अशी रेमेडी घेऊन आलेली आहे जी खूप महत्त्वाची आहे। बघा, पैसा हा पैशाकडे आकर्षित होतो, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे। पैसा आकर्षित करण्यासाठी आपल्याकडे ती पॉवर पाहिजे, ती पॉझिटिव्हिटी पाहिजे आणि प्रसन्न चित्त पाहिजे। जेव्हा तुमच्याकडे या गोष्टी असतात त्यावेळी लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच कृपा करते किंवा ती तुमच्याकडे आकर्षित होते, तुमच्या घरी येते। त्यामुळे तुम्हाला नेहमी प्रसन्न राहिलं पाहिजे। जर तुमच्या मनामध्ये काही संकुचित विचार असतील की नाही, माझं असं का होतं, माझ्याकडे पैसाच टिकत नाही, माझ्याकडे पैसा येत नाही, तर त्यावेळेस लक्ष्मी आपल्याकडे येत नाही, कारण तिला दरिद्रता अजिबात आवडत नाही। तुमचं घर स्वच्छ नीटनेटकं असेल, तुमच्या मनामध्ये प्रसन्नता असेल, तुमचं मन मोठं असेल, तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता नक्कीच येते। तर लक्ष्मी माता ही खूप कृपाळू आहे, दयाळू आहे, फक्त तिला मनापासून तुम्ही हाक मारली पाहिजे, तर लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच कृपा करते। तुम्हाला अष्टलक्ष्मी विषयी आज मी बोलणार आहे। ही अष्टलक्ष्मी, या अष्टलक्ष्मीमध्ये खूप साऱ्या गोष्टी सामावलेल्या आहेत। बघा, तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, तसेच आद्यलक्ष्मी, तसेच वीरलक्ष्मी, सगळ्यात मध्ये असतं ते लक्ष्मी यंत्र, आणि त्यानंतर विजयलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतान लक्ष्मी आणि ऐश्वर्यलक्ष्मी, अशी हे सगळं सामावलेली याच गोष्टींची तर आपल्याला गरज असते। या सगळ्या गोष्टी कव्हर करणारी अशी ही अष्टलक्ष्मी प्रत्येकाच्या घरात असली पाहिजे। बघा, अष्टलक्ष्मी जेव्हा तुम्ही आणता, घरामध्ये स्थापन करता, त्यावेळेस लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिरावते, तुमच्या प्रयत्नांना यश मिळतं, तुमचं जे काही काम असतं ती कामं, जी अडलेली कामं ती पूर्ण होतात, असा हा लक्ष्मी माता आपल्याला आशीर्वाद देते आणि ही सतत आपल्या सोबत असते। घरातली जी स्त्री आहे, जी करती स्त्री आहे आणि घरातली लक्ष्मी आहे, तिने हिची दररोज पूजा करायला पाहिजे, तिची रोज प्रार्थना करून जप केला पाहिजे, लक्ष्मी मातेचं अष्टक वाचलं पाहिजे। असं या लक्ष्मी मातेचं खूप सारं महात्म्य आहे, जे तुम्हाला आम्हाला या लक्ष्मी मातेच्या सेवेतून मिळतं। तर लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी ही अष्टलक्ष्मी तुम्ही घ्या आणि याचे खूप छान असे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्याकडे सुद्धा काही ऑर्डर करू शकता। ही अष्टलक्ष्मी स्क्वेअरमध्ये आणि आयताकृती सुद्धा मिळते, ती सिद्ध होऊन तुमच्या घरी येते। तसंच तुम्हाला या अष्टलक्ष्मी सोबत हे शुक्र यंत्र सुद्धा घ्यायचं आहे। जेव्हा आपला शुक्र चांगला असतो ना, त्यावेळेस आपल्याकडे पैसा, वैभव हे येतं, लक्झरियस लाईफ मिळते। शुक्र हा जो ग्रह आहे हा पैशांसाठी खूप महत्त्वाचा आहे, हा तुमच्या लक्झरियस लाईफसाठी आहे। ज्याचा शुक्र चांगला असतो ना, त्याला भाग्य उजळतं, त्याच्याकडे पैसा येतो, तो प्रतिष्ठा मिळवतो। या सगळ्या गोष्टी ह्या शुक्र यंत्रामुळे होतात। त्यामुळे शुक्र यंत्र जेव्हा तुमच्या घरी येतं ना, त्यावेळेस तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल की तुमचा पैसा वाढत चाललाय, तुमचं लाईफ चेंज होत चाललंय। त्यामुळे शुक्र यंत्राला खूप सारं महत्त्व आहे। त्यामुळे अष्टलक्ष्मी आणि शुक्र यंत्र हे तुम्हाला दोन्हीही गोष्टी तुमच्या घरात असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर तुम्ही या गोष्टी ऑर्डर करू शकता किंवा या गोष्टी घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं हे शुक्र यंत्र प्रॉपर पंचामृताने अभिषेक करून तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे। शक्यतो लाल पर्स तुम्हाला वापरायची आहे आणि लाल पर्स वापरल्याने काय होतं, पैसा याच्यामध्ये टिकतो, लाल रंग हा आकर्षून घेतो, त्यामुळे पैसा इथे टिकतो। लेडीजने सुद्धा लाल कलरची पर्स वापरायची आहे आणि जेंट्सनी ब्लॅक कलरचा वॉलेट वापरायचा नाहीये, तुम्ही ब्राऊन वगैरे वापरू शकता। आणि तुम्हाला हे यंत्र सिद्ध झाल्यानंतर हे जे शुक्र यंत्र आहे ते तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे। हे दररोज तुम्हाला पाहून पॉझिटिव्हिटीने त्या शुक्र यंत्राला सांगायचं आहे की माझ्याकडे खूप सारी लक्ष्मी माझ्या या पर्समध्ये टिकणार आहे। असं तुम्हाला
तुमच्या शुक्र यंत्राला पॉझिटिव्हिटीने सांगायचं आहे। त्यावेळेस तुमच्या घरामध्ये पैसा वाढत जाईल, तुम्ही आकर्षून घ्याल, तुमचे आकर्षण पावर वाढेल। आणि जेव्हा तुम्ही शुक्राला प्रभावित करता, शुक्र यंत्राला मजबूत करता, त्यावेळेस तुमचं लाईफ आनंदी आणि ऐश्वर्याने भरून जातं। त्यामुळे नक्कीच हा उपाय करून बघा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा। जर तुम्हाला अष्टलक्ष्मी आणि शुक्र यंत्र ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हॉट्सअप नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता। हे तुम्हाला घरपोच मिळू शकतं। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला याचे कमेंट करा आणि आपल्या या चॅनलवर असंच जुळलेले राहा। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।